नमस्कार. न्यूज प्रारंभच्या बातमीपत्रामध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. पाहूया आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज. शिक्षकांसाठीच्या टीईटी परीक्षेवरून सत्यजित तांबेंचा मोठा आक्षेप. पदवीधर आमदार सत्यजित तांबे यांनी विधान परिषदेत शिक्षकांसाठी असलेल्या टीईटी परीक्षा उत्तीर्ण असण्याच्या सक्तीवर आक्षेप घेतला आहे. 25 ते 30 वर्षांचा अध्यापनाचा अनुभव असलेल्या शिक्षकावर टीईटी परीक्षा अन्यायकारक असल्याचे आमदार सत्यजित तांबे म्हणाले आहेत. आमदार सत्यजित तांबे यांनी आज विधिमंडळात शिक्षण व्यवस्थेतील ढिसाळपणावर, भ्रष्टाचार, शिक्षकांवरील अन्याय आणि धोरणात्मक अस्पष्टता आहेत यावर आमदार तांबे यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. ते म्हणाले, राज्यातील शिक्षण व्यवस्था सध्याच्या काळात अत्यंत गंभीर आणि अडचणीच्या परिस्थितीतून जात आहे. शालेय शिक्षण विभागातील प्रशासनिक ढिसाळपणा आणि भ्रष्टाचाराची व्यवस्था पूर्णपणे यंत्रणेला कमकुवत करताना दिसत आहे. आमदार तांबे यांनी शिक्षकांसाठी अनिवार्य करण्यात आलेल्या टीईटी परीक्षा शिक्षकावर कशा अन्यायकारक आहेत हे सभागृहाच्या लक्षात आणून दिले. ते म्हणाले की राज्यातील हजारो शिक्षक हे गेल्या 20 ते 25 वर्षापासून शिक्षणाचे अध्यापनाचे काम करत आहेत. अनुभवी शिक्षकांसाठी टीईटी परीक्षा उत्तीर्ण होण्याची सक्ती अन्यायकारक आहे. 20 ते 30 वर्षे शिक्षणाची सेवा केल्यानंतर शिक्षकांना शेवटच्या टप्प्यात परीक्षा देण्याची सक्ती केल्याने शिक्षण क्षेत्रात असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. शिक्षकांचा अनुभव लक्षात घेऊन त्यांना सवलत द्यावी. परीक्षा सुलभ केल्यास शिक्षकांना न्याय मिळू शकेल, त्यामुळे व्यवस्थेत स्थिर राहील, असेही आमदार सत्यजित तांबे म्हणाले आहेत. सेवेतील शिक्षकांना टीईटी परीक्षा लागू आहे की नाही याबाबत स्पष्ट धोरण नाही. याबद्दल ही स्पष्टता सरकारने द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. शिक्षक भरती, पदोन्नती या प्रक्रियेतही गोंधळाची स्थिती आहे, त्यामुळे शिक्षकांना न्याय देण्यासाठी राज्याने भूमिका घेतली पाहिजे. कायदेशीर प्रयत्न करून शिक्षकांना न्याय मिळवून दिला पाहिजे. शालेय शिक्षण विभागात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराच्या तक्रारी आहेत. प्रामाणिक शिक्षक आणि शिक्षण संस्थांची यामुळे कुचंबना होत आहे. अशा शिक्षण क्षेत्रासंबंधीच्या प्रश्नावर आमदार तांबे यांनी विधिमंडळामध्ये आवाज उठवलेला आहे. यासारख्या ताज्या शैक्षणिक बातम्यांसाठी आताच आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.